राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांकडून लंकेंचा भावी खासदार असा उल्लेख, आमचं ठरलंय दक्षिण उरलंय अशी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। पक्षाविरोधात निर्णय घेतल्यास त्यावर कारवाई होते, त्यामुळे निलेश लंके यांनी अशी भूमिका घेऊ नये, अन्यथा त्यांना आमदारकी सोडावी लागेल, अजित पवारांचं विधान। बारामतीची जागा अजित पवारांना दिली आहे, घोषित करण्याची गरजच नाही, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। आपल्या उमेदवारीबद्दल पक्ष निर्णय घेईल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेतली। फडणवीसांनी गोपाळ शेट्टी यांची समजूत काढल्याची माहिती। गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज होते। रावेर मतदारसंघातून रोहिणी खडसेंना उमेदवारी द्या, नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत मागणी। रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळाल्यास नणंद विरुद्ध भाऊजाई लढत पाहायला मिळणार। सोलापूर लोकसभेसाठी भाजपवाल्यांकडून आपल्या नावाची अफवा, आमदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका, तर रक्तातच काँग्रेस असल्याचा पुनरुच्चार। भाजपच्या देशभरातील विकसित भारत संकल्प अभियान धाराशिवमध्येही राबवणार। जिल्ह्यातील 60,000 लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून संकल्प संकलित करण्यात येणार, आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त चांदवडमध्ये सभा, काँग्रेसचं सरकार आल्यावर निर्यात शुल्क बंद करू, शेतकऱ्यावर जीएसटी लावला जाणार नाही, शेतकऱ्यांसाठी दरवाजे नेहमी उघडे असतील, राहुल गांधींचं सभेत वक्तव्य। काही लोक स्वतःच्या मन की बात करतायत, पण राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मन की बात करतायत। मोदी शहा यांच्यासाठी भाड्यानं लोक आणावे लागतात, संजय राऊत यांची मोदी शहांवर टीका। धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळं ठोकण्यासाठी आलेले काँग्रेस कार्यकर्ते आणि चेअरमन यांच्यात बाचाबाची, हमरातुमरीची भाषा वापरत वाद। पुण्यामध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचं सातारा कनेक्शन उघडकीस, दहशतवाद्यांनी साताऱ्यामध्ये एक दुकान लुटून त्यातल्या रकमेतून बॉम्ब बनवण्याचं सामान खरेदी केल्याचं समोर। नागपुरातील अंबाझरी उद्यानातील वणवा 24 तासांनंतरही धुमसताच, झाडांचं नुकसान, तर उद्यानातील पक्ष्यांनाही वणव्याची झळ। देहू गावातील इंद्रायणी नदीमध्ये पुन्हा शेकडो मासे मृतावस्थेत, गेल्या 8 दिवसात दुसऱ्यांदा इंद्रायणीमध्ये मृत माशांचा खच, पर्यावरण प्रेमींकडून मृत माशांवर अंत्यसंस्कार करत देहू नगर पंचायत प्रशासनाचा निषेध नोंदवला। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या नंदीध्वज सोलापूर ते श्रीशैल पदयात्रेला सुरुवात, यंदा तब्बल 28 वर्षांनंतर 5 नंदीध्वज श्रीशैल भेटीला, 6 एप्रिलपर्यंत पदयात्रा, पदयात्रेत 500 भाविक सहभागी। एमएसपीच्या कायद्यासाठी ठाम असलेल्या शेतकऱ्यांची आज दिल्लीमध्ये महापंचायत, रामलीला मैदानावर अटी शर्तींसह महापंचायतीला परवानगी, रामलीला मैदानावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।